तिसऱ्या मुंबईसाठी तब्बल 4,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात केलेली आहे। एमएमआरडीएनं या संदर्भातली माहिती दिली आहे। एमएमआरडीएनं 2017-18 नंतर पहिल्यांदाच 17 लाख शिल्केचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सादर केला। त्यानुसार आगामी 2026-27 वर्षासाठी एमएमआरडीएनं 48 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। एमएमआरडीएकडून नव्या वर्षामध्ये 92 किलोमीटरच्या नव्या मेट्रोची कामं सुरू होणार आहेत। त्यामध्ये भिवंडी कल्याण मेट्रो 5, मेट्रो 5A, मेट्रो 13 आणि मेट्रो 14 मार्गिकेचा समावेश आहे। एमएमआरडीएच्या सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करण्यात आली। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रोन यांचं मुंबईत आगमन झालं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते। नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरामध्ये अंडरपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली। काठी गल्ली ते द्वारका सर्कल रस्त्याचं खोदकाम सुरू झाले। सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा अंडरपास पूर्ण करण्याचं नियोजन आहे। काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने 186 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला। यामध्ये 14 होळी विशेष ट्रेन आणि 22 नियमित विशेष ट्रेनचा समावेश आहे। विशेष ट्रेन मुंबई नागपूर, सावंतवाडी रोड, बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूर तसंच पुणे नागपूर, हजरत निजामुद्दीन आणि दानापूर या मार्गावर धावणार आहे। डोंबिवली पश्चिममधल्या जाधववाडी परिसरामध्ये सप्तशृंगी सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागली। घरामध्ये कुणीही नसल्यानं सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र घराचं मोठं नुकसान झालं। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये, पण शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी इथल्या हनुमानाची भव्य मूर्ती उभारण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आले। ही मूर्ती पूर्ण झाल्यानंतर देशातलं एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे। या संपूर्ण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनानं 214 कोटी 94 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। सोने आणि चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण झाली। सोन्याचे भाव जीएसटीसह 1,60,000 रुपयांवर तर चांदीचे भाव 2,54,000 रुपयांवर गेले। अजित पवार विमान अपघात प्रकरणी आता एक नवीन माहिती समोर आली। विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे। माहिती मिळताच अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरच्या गोळीबार प्रकरणी 4 आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली। आरोपींवर मोबाईलसह इतर साहित्य जप्त करण्यात आले। मुंबई क्राईम ब्रांच आणि बहादूरगड स्पेशल टास्क फोर्सनं संयुक्त कारवाई केली। नाशिकमध्ये 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी आता नवा ट्विस्ट समोर आला। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 7ही संशयितांची इगतपुरी न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्याची माहिती समोर येते। फिर्यादी संदीप पाटील यांची तक्रार बनावट असल्याचं न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट झालं। विरारच्या शिरगाव गावातल्या रस्त्याची दुरवस्था झाली। अवजड वाहनानं रस्त्याची दुरावस्था झाली। नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। मुंबई पुणे महामार्गावरच्या पुणे गावच्या हद्दीमध्ये मालवाहू कंटेनरच्या केबिनला आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये कंटेनरचं केबिन जळून खाक झाले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। पिंपळे गुरव परिसरातल्या 2 गोदामांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये गोदाम पूर्णपणे जळून खाक झाले। भिवंडीतल्या गटार खोदकामामुळे वाहन चालकांसह वाहतूक पोलीस हैराण झालेत। खोदकाम प्रचंड प्रमाणात होतोय, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते। पक्ष कार्यालयासमोर आंदोलनाची परवानगी दिली जाणार नाही, तसंच नेत्यांच्या निवासाबाहेर आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली।